आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत टी मराठी व्याकरण प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे, राम शाळेत जातो या वाक्यातील कर्ता ओळखा. ऑप्शन आहे ए शाळेत, बी जातो, सी राम, डी वाक्य. उत्तर आहे सी राम. प्रश्न क्रमांक 2, सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन आहे ए कुरूप, बी मोठा, सी चांगला, डी उजळ. याचे योग्य उत्तर आहे ए कुरूप. प्रश्न क्रमांक 3, पाणी हा शब्द कोणत्या लिंगाचा आहे? ऑप्शन आहे ए पुल्लिंग, बी स्त्रीलिंग, सी नपुंसकलिंग, डी उभयलिंग. आणि उत्तर आहे सी नपुंसकलिंग. प्रश्न क्रमांक 4, आम्ही हे कोणते सर्वनाम आहे? ऑप्शन आहे ए पुरुषवाचक, बी दर्शक, सी संबंधी, डी प्रश्नार्थक. योग्य उत्तर आहे ए पुरुषवाचक. प्रश्न क्रमांक 5, तो वेगाने धावतो. येथे वेगाने हे कोणते अव्यय आहे? ऑप्शन आहे ए केवल प्रयोगी, बी क्रियाविशेषण, सी उभयान्वयी, डी शब्दयोगी. उत्तर आहे बी क्रियाविशेषण. प्रश्न क्रमांक 6, ज्ञान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन आहे ए अज्ञान, बी विद्या, सी शंका, डी विचार. योग्य उत्तर आहे बी विद्या. प्रश्न क्रमांक 7, मी पुस्तक वाचतो या वाक्यातील कर्म कोणते? ऑप्शन आहे ए मी, बी पुस्तक, सी वाचतो, डी नाही. योग्य उत्तर आहे बी पुस्तक. प्रश्न क्रमांक 8, खेळणे हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? ऑप्शन आहे ए नाम, बी सर्वनाम, सी क्रियापद, डी विशेषण. आणि योग्य उत्तर आहे सी क्रियापद. प्रश्न क्रमांक 9, गोड या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? ऑप्शन आहे गोडवा, बी गोडी, सी गोडपणा, डी वरील सर्व. योग्य उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 10, मुलगा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? ऑप्शन आहे ए मुलगी, बी मुलगा, सी मुलांचे, डी मुली. योग्य उत्तर आहे ए मुलगी. प्रश्न क्रमांक 11, आकाश या शब्दाचे अनेक वचन काय? ऑप्शन आहे ए आकाशे, बी आकाश, सी आकांशांचा, डी आकाशांना. योग्य उत्तर आहे बी आकाश. प्रश्न क्रमांक 12, तो शूर सैनिक आहे. येथे शूर हे कोणते विशेषण आहे? ऑप्शन आहे ए गुणवाचक, बी संख्यावाचक, सी सार्वनामिक, डी प्रश्नार्थक. उत्तर आहे ए गुणवाचक. प्रश्न क्रमांक 13, हसणे या शब्दांचे नामरूप कोणते? ऑप्शन आहे ए हास्य, बी हसरा, सी हसतो, डी हसू. उत्तर आहे ए हास्य. प्रश्न क्रमांक 14, वाच या धातूपासून तयार झालेले क्रियापद कोणते? ऑप्शन आहे वाचन, बी वाचक, सी वाचतो, डी वाचनीय. योग्य उत्तर आहे सी वाचतो. प्रश्न क्रमांक 15, आईने मुलाला खाऊ दिला. येथे कर्ता कोण? ऑप्शन आहे ए मुलाला, बी खाऊ, सी दिला, डी आईने. आणि याचं योग्य उत्तर आहे आईने. प्रश्न क्रमांक 16, काळा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन आहे ए शुभ्र, बी पांढरा, सी लाल, डी हिरवा. याचे योग्य उत्तर आहे बी पांढरा. प्रश्न क्रमांक 17, जो हे कोणते सर्वनाम आहे? ऑप्शन आहे ए संबंधी,
बी प्रश्नार्थक, सी पुरुषवाचक, डी दर्शक. योग्य उत्तर आहे ए संबंधी. प्रश्न क्रमांक 18. खूप हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? ऑप्शन आहे ए स्थलवाचक, बी कालवाचक, सी परिणामवाचक, डी रीतिवाचक. योग्य उत्तर आहे सी परिणामवाचक. प्रश्न क्रमांक 19. सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन आहे ए असत्य, बी खोटे, सी चुकीचे, डी वरील सर्व. योग्य उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 20. विद्यार्थी अभ्यास करतात येथे क्रियापद कोणते? ऑप्शन आहे ए विद्यार्थी, बी अभ्यास, सी करतात, डी नाही. उत्तर आहे सी करतात. प्रश्न क्रमांक 21. हत्ती या शब्दाचे अनेक वचन काय? ऑप्शन आहे ए हत्ती, बी हत्ती, सी हत्तीन, डी हत्ती. उत्तर आहे ऑप्शन ए हत्ती. प्रश्न क्रमांक 22. आज हे कोणते क्रियाविशेषण आहे? ऑप्शन आहे ए कालवाचक, बी स्थलवाचक, सी रीतिवाचक, डी परिणामवाचक. योग्य उत्तर आहे ए कालवाचक. धैर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? प्रश्न क्रमांक 23. ऑप्शन आहे ए भीती, बी साहस, सी दुःख, डी राग. योग्य उत्तर आहे बी साहस. प्रश्न क्रमांक 24. मी घरी जात आहे येथे घरी कोणता शब्द प्रकार आहे? ऑप्शन आहे ए नाम, बी विशेषण, सी क्रिया विशेषण, डी सर्वनाम. उत्तर आहे सी क्रिया विशेषण.